माता शबरी रस्ता साफ करून ठेवायची. जो रस्ता झोपडीच्याकडे येतो त्या रस्त्यातील दगड उचलायची, त्या रस्त्यातील काटे उचलायची, दररोज फुलं तोडून आणायची आणि ती फुलं अंथरून ठेवायची. आणि हे दररोज बरं. संध्याकाळ झाली ना मग लक्षात यायचं आज देव आले नाही. पण तिला भरोसा होता गुरूंवर. ती म्हणायची आज नाही ना आले, उद्या जरूर माझे श्रीराम येतील, कारण माझ्या गुरूंनी सांगितले राम येणार आहे. म्हणून ती आएंगे असा शब्द प्रयोग माता शबरी करते. म्हणून आपणही फक्त शबरीने नाही बोलवायचं आहे. हा प्रसंग याच्यासाठी आहे, आपण शबरी बनायचं आहे आणि आपणही त्या देवाला आपल्या घरी बोलवायचं. एक वार नारायण मारा मंदिर ये आओ रे, मारा मंदिर ये आओ मारा वाला, मारा अंगनिया शोभाव. आपणही त्या देवाला प्रार्थना करायची आहे. आणि शबरीचा भाव काय होता माहित आहे? नानीशी झोपडी मन मारा मोठा, माटे ना संकोचाओ रे. एक वार नारायण मारा मंदिर ये आओ रे. देवा नानीशी झोपडी, माझी झोपडी लहान आहे पण मन मारा मोठा, माझं मन मोठं आहे, म्हणून संकोच करू नकोस आणि माझ्या घरी ये. अशी श्रद्धापूर्वक माता शबरी देवाला बोलावत्या. वाट बघते. आज श्रीरामांचं आगमन झालंय. श्रीराम येताच बरोबर आई शबरी श्रीरामांना बोलवते, आसनावर विराजमान करते आणि आई आज मन भरून आलंय. आज किती वर्षांची तपश्चर्या फळाला आली. बाल वयापासून माता वाट बघते आहे आणि आज पुढे रामांचं दर्शन होतंय. कथेत वर्णन तर असं आहे की जेव्हा देव आले ना, किती वेळ दरवाजातच श्रीराम उभे होते. मातेला आठवणच नाही की मी बसवलं पाहिजे आणि देव उभेच होते.
ती विसरूनच गेली की मी देवाला बसा म्हटलं पाहिजे, कारण ती भाव विभोर झाली. दर्शन झालं आणि ती भाव विभोर झाली, देहभान हरपली. कारण भोळ्या शबरीची ही भोळी माया, ही माया भोवळी आहे, ही माता शबरी भोळी आहे. आणि तुम्हाला सांगू का, देव भोळ्यांचाच आहे, भोळे किंवा भोळी. आपण शबरी बनलो ना की देव आपला आहे. आम्हाला भोळ बनता आलं पाहिजे, सरळ बनता आलं पाहिजे, देव आपला आहे. आणि आई शबरी पूजन करते. आज मनोकामना पूर्ण झाली आहे. देवाचं पूजन, देवाला प्रणाम आणि देवाचं स्वागत माता शबरी करते आहे. आधी तर आईने ते चरण बघितले, प्रणाम केला, पूजन केलं. मग देव माझ्यासाठी आलाय, भूक लागली असेल ना देवाला. आणि म्हणून ती माता शबरी जो मेवा आहे वनबोरे, माता शबरी ती वनबोरे प्रसाद देवाला अर्पण करते. आणि प्रसाद अर्पण करण्यापूर्वी मी जे देवाला अर्पण करते आहे ते आंबट असू नये म्हणून आई स्वतः ती बोरं चाखते. आणि गोड आहे अशी खात्री झाली की मग आई शबरी, माता शबरी देवाला ती बोरं द्यायची. हा प्रसंग आम्हाला शिकवतो, देवाला जे द्यायचं ना ते गोड द्यायचं. आई शबरी उष्टी बोरं देवाला देते. पण माझ्या देवाचं किती मोठं मन की तो देव ती उष्टी आहे, ही गरीब आहे, ही भिल्लनी आहे, ही वनवासी आहे, हिची उष्टी बोरं मी कशी खायची असा संशयही मनात न येऊ देता त्या गरीबाच्या घरचा तो प्रसाद देव मोठ्या मनाने स्वीकारतात, आरोगतात. हे श्री रामचंद्रांचं चरित्र आहे, लक्षात ठेवा. ही समरसता स्थापित करण्यासाठी भगवान श्री रामांचं चरित्र आहे, हा आदर्श आहे, हा प्रसंग आहे. आणि ही माता शबरीचं चरित्र आहे. लक्ष्मणालाही बोरं दिली, पण लक्ष्मणाने ती बोरं न खाता बाजूला ठेवून दिली. इथे लक्ष्मणाने बोरं खाल्ली नाहीत असा कुठेही उल्लेख नाही. लक्ष्मणाचं व्रत होतं. लक्ष्मणांचं व्रत काय होतं, आई सुमित्रेने जेव्हा सोबत पाठवलं ना रामांच्या, तेव्हा आई सुमित्रेने वचन घेतलंय, लक्ष्मणा आधी राम आणि माता समान सीतेला भोजन करवायचं, व्यवस्था करायची. आणि त्यानंतर जर राम म्हटले ना तुला की लक्ष्मणा तूही थोडं खा, तर तू खायचं. इथे रामांनी म्हटलं नाही खा, म्हणून लक्ष्मणाने खाल्लं नाही, म्हणून लक्ष्मणाने तो प्रसाद स्वीकारला नाही. एवढ्या आज्ञेचं पालन एका भावाने दुसऱ्या भावासाठी करावं हे आजच्या कलियुगात जरा जडच आहे ऐकायला, श्रवण करायला, वागायला. म्हणून आई शबरी ची ती उष्टी बोरं भगवान स्वीकारतात. हे रामचंद्रांचं चरित्र आहे. आणि म्हणून बऱ्याचदा आपण चर्चा ऐकतो ना, मनुवाद मनुवाद, मनुस्मृती मनुस्मृती. आमच्या या आर्य वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये मनुस्मृतीत मनुवाद कुठेही ही द्वैत शिकवला नाही, गरीब श्रीमंत शिकवला नाही. या मनुस्मृतीनेच सांगितलं की नारी ही पूजनीय आहे
आणि ह्याच हिंदू परंपरेत, सनातन परंपरेत श्री रामांचं चरित्र आहे. आणि ते श्री राम वनवासी असलेल्या, भिल्ल असलेल्या त्या माता शबरीची उष्टी बोरं ग्रहण करतात. म्हणून आमच्या हिंदू धर्मात जर आमचा देव, ज्याला आम्ही देव म्हणतो, तो जर गरिबी न बघता, जाती समाज न बघता, वनवासी न बघता उष्टी बोरं ग्रहण करत असेल तर आम्ही तर त्याचे दास आहोत. आम्हाला कोणी अधिकार दिला नाही आम्ही द्वैत करावं, गरीब श्रीमंती आणि जाती जाती समाजात भेद निर्माण करावे. म्हणून ह्या देवाने ही समरसता निर्माण केली श्री रामांनी. आणि म्हणून हिंदू धर्मात कुठेही जाती समाज स्पृश्य अस्पृश्यता नाही, कुठेही हे भेद नाहीत. आणि जे स्पृश्य अस्पृश्यता आजही पाळत असतील त्यांना राम अजून कळालेले नाहीत. ज्यांच्या मनात भेद आहे, पंथ पंथ, जात समाज, गरीब श्रीमंत, हे भेद जिथे असतील ना, अजून आम्हाला राम कळाले नाही. याचा अर्थ असा होतो, माता शबरीने मनोभावे देवाची सेवा केली. आज देवाला प्रसादही दिला आणि देव आज घरी आल्याचा माता शबरीला आनंद आहे. तुम्हालाही वाटतं एखाद्या दिवशी घरी यावे देव? ठीक आहे, घरचं सोडा. आता घर आहे, मंदिर आहे का स्मशान ते तुम्हाला ठाऊक. घरचं सोडा. आता तर शरीरही स्मशानवत झाली आणि घरही स्मशानवत झाली. पण वाटत असेल निदान स्वप्नात तरी यावं आणि देवानी दर्शन द्यावं, तर दोघं हाताने छान पैकी माता शबरीचा भाव निर्माण करून दोघं हाताने टाळली. मला नाही वाटत की देश राममय होता. मी जे अनुभवलं त्या दिवशी देश राममय कमी पण शबरीमय जास्त होता. हा देश शबरीमय, शबरी भावात बुडून गेलेला होता, शबरी भावात. आणि प्रत्येकाच्या मुखात बाकी काही नाही, एकच शब्द होते, राम आएंगे, राम आएंगे. म्हणून शबरीमय, आणि आपण शबरीमय झाल्याशिवाय रामांचं आगमन नाही. म्हणून 1 मिनिट केली Oh,
या माई